टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी बेजबाबदार स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मला पुरेशी लोकांवर अन्याय झालेला चालणार नाही, मला शेतकऱ्यांवर अन्याय झालेला चालणार नाही आणि गोरक्षकांना गाडी अडवायचा अधिकार नाही। अहो पवार साहेब, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती हे दैवत आहे आणि त्या शिवछत्रपतींचं लिखित वाक्य आहे एका पत्रात, गायीचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे, त्या महाराष्ट्राचे तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्हाला गोरक्षकांवर आक्षेप घेताना तुमची जीभ चालली कशी? तुम्हाला काय जनाची नाही पण मनाची तरी आहे का नाही? लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अजित पवारांच्या पक्षाला फक्त 1 जागा मिळाली होती। चेहरा पाण्यासारखा झाला होता पवार साहेबांचा। कोणाला आठवत असेल तर बघा, डोळे दाखवायचे नाही म्हणून गॉगल लावायचे त्यावेळेला। आणि आता आमचे सगळे धर्माचार्य बाहेर पडले, हिंदुत्वाची सगळी पुण्याई मागे त्यांची उभी राहिली, मोदींचा आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाता आलं। अरे जाणीव ठेवा, हिंदुत्वाची जाणीव ठेवा, भगवायची काहीतरी मान राखा भगवायचा। सरळ बोलून टाकलं त्यांनी की पोलिसांनी कुठल्याही गोरक्षकांना मदत करू नये म्हणून, आणि रश्मी शुक्ला आणि ते मुंबईचे देवेन भारती नावाचे आयुक्त हे त्यांच्या मिटिंगला उपस्थित होते। परंतु अत्यंत चुकीची आणि लज्जास्पद गोष्ट आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडून घडलेली आहे आणि या पवित्र व्यासपीठावरून मी त्यांचा निषेध करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।